मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर आली आहे. ओसिवरा पोलीस स्टेशन जवळ अवघ्या 100 मीटर अंतरावरती सिग्नलवर एका पतीने आपल्या पत्नीचा दगडाने गळा ठेचून निर्घृणीत हत्या केली. थेट पोलीस स्टेशन शेजारी हा प्रकार घडल्यामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणात ओसिवरा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. शरद पवार यांचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. पाटील यांच्यासोबत अजितदादाचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर आणि प्रफुल्ल पटेल हेही सोबत आहेत. राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांचा पक्ष एनडीए सोबत जाण्याची चर्चा रंगली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. केंद्र सरकारमध्ये संभाव्य मित्रमंडळ विस्तार आणि लोकसभेत शिवसेना शिंदे गटाची वाढलेली ताकद या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या सोबत त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि उभाटा शिवसेनेतून नुकतेच फुटलेले 6 खासदार देखील उपस्थित होते. यावेळी भाजपचे राष्ट्राध्यक्ष नितीन नबीन हे देखील अमित शहा यांना भेटण्यास पोहोचले. पहिल्या वन डे सामन्यात भारताने इंग्लंडला नमवले. मालिकेत 1.0 ने घेतलेली आघाडी भारताने 3 सामन्याच्या वन डे मालिकेतील पहिला सामना इंग्लंडला नमवले. इंग्लंडने विजयासाठी 259 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने 4 गडी गमावून पूर्ण केले. J10 न्यूज.